दीपक हॉस्पिटलच्या इथला हा रोड आहे आणि तुम्ही बघा की गेल्या 10 दिवसाआधी इथे अतिक्रमण विभागाने खूप मोठ्या लेवलला कारवाई केली होती. लिटरली इथल्या सगळ्या गाड्या तोडल्या होत्या, खूप मोठी भांडणं झाली होती. न्यूज चॅनलमध्ये आलेलं, सगळीकडे आलेलं, गाड्या तुटलेल्या, सगळं झालेलं. मग या 10 दिवसात हा परत रोड जाम, म्हणजे नेमकं काय चाललंय? आणि मी हा थेट प्रश्न महापौरांना नाही, कारण की त्यांच्या आल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये अतिक्रमण विभाग अलर्ट झालंय, सगळीकडे तोडफोड चालू आहे. तोडफोड झाल्यानंतर परत हे 10 दिवसात जर आता होत असेल, चला तुम्ही चांगल्यासाठी केलं, मी व्हिडिओ टाकली, लोकांनी मला म्हटलं की चांगलं होतंय, होऊ दे, चला चांगलं मान्य केलं, तुम्ही रस्ते खाली केलेत, पण 10 दिवसात मग परत हे कसं लागू शकतं? आता हे तुमच्या म्हणजे नेमकं काय आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर वगैरे चेंज करताय, तुम्हाला काय वेगळं भेटतंय की काय आहे, नेमका मुद्दा काय करताय काम? तर बघा, मी सगळ्यांना एवढंच सांगायचं होतं गेलीच्या व्हिडिओच्या मार्फत की ना हे फक्त फेक आहे, दिखाव्यासाठी आहे, गरिबांचे हाल करणं. मी मेन गरिबांचं हे केलेलं की रस्त्यावरती गाडी लावतात आहे, तुम्ही त्याच्यावर थोडं कारवाई करताय, बिना काय हे करता, कारवाई केली ती केली, मग परत गाड्या लागल्या कशा? एवढंच आहे गरिबांचे, तुम्हाला हातगाड्या तोडायचे, नुकसान करायचंय, तुम्हाला पावती पण भेटते, पैसा पण भेटतोय. लवकरच आम्ही ना ह्याचा खुलासा करणार आहे की हा पैसा कोणाकडे कुठून जातो, कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठली पावती आणि काय सगळ्या गोष्टी आहेत.